आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यात तब्बल 13 शाळा बोगस। पुणे महापालिकेकडून यादी जाहीर। सदर शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचं पालिकेचं आवाहन। मुंबई पुणे मिसिंग लिंकवरील संतापजनक रील व्हायरल। 180 फूट उंचीवरून एका कामगाराकडून रील शूट। क्रेनच्या ट्रॉलीत 4 ते 5 जण काम करत होते। MSRDCच्या कारभारावर सवाल उपस्थित। मुंबईच्या पायधुनीमधील चौघांच्या मृत्यूचा 11 दिवसांनंतर छडा। सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी पुढील सुनावणी 21 मे रोजी। आरोपी जयराम चाटेकडून बीडच्या विशेष मकोका न्यायालयात जामिनासाठी अर्ज। घटनास्थळी पंचनाम्याचे व्हिडिओ चित्रीकरण दाखवण्याची आरोपीच्या वकिलांची मागणी। गोंधुखरात विरोधी पुढील आठवड्यात दाखल केलं जाणार आरोपपत्र। एकूण 9 प्रकरणांचा SIT कडून तपास। अटकेनंतर 2 महिन्यात दोषारोपपत्र दाखल करण्याचा प्रयत्न। आतापर्यंतचा तपास, नोंदवलेले जबाब याच्या आधारे आरोपपत्र दाखल होणार। नाशिक पोलीस आयुक्तांनी कार्यालयातून बाहेर येत महिलेची तक्रार घेतली। वृद्ध महिलेला पायऱ्यांनी जाणं शक्य नसल्यानं आयुक्त कार्यालयाबाहेर आले। जागेवर कारवाई करण्याची आयुक्तांना सूचना दिल्यात। 10वी-12वीच्या परीक्षा शुल्कात वाढ। ही शुल्कवाढ जून-जुलैमध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षेपासून लागू केली जाणार असल्याची माहिती। या शुल्कवाढीमुळे पालकांच्या खिशाला कात्री बसणार आहे। आता पाहूया अवकाळीमुळे जे नुकसान झालंय त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। यवतमाळमध्ये विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची हजेरी। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा। जिल्ह्यातील तीळ आणि ज्वारीच्या पिकाला अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता। बीड जिल्ह्यातील अनेक भागात पावसाचा तडाखा। वडगाव कळसंबर परिसरात पावसामुळे झेंडूच्या शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान। शेतकरी संकटात। अमरावती जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांची तारांबळ। पावसामुळे शेतकऱ्यांनी काढलेला कांदा, तीळ आणि भाजीपाल्याचं नुकसान होण्याची शक्यता। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी। पावसामुळे कांदा, पपई, मका, भुईमूग पिकाचं नुकसान। पुढील 2 ते 3 दिवस जिल्ह्यात पावसाचा अंदाज। धाराशिव जिल्ह्यात वादळी वाऱ्याचा मुसळधार पाऊस। कळंब परिसरातही पावसाची तुफान बॅटिंग। उन्हाच्या कडाक्यात अचानक आलेल्या पावसामुळे उकाड्यापासून दिलासा। पावसामुळे जनावरांच्या चाऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान। नाशिकच्या बागलाण तालुक्याला अवकाळी पावसाचा तडाखा। शेतात काढून ठेवलेला कांदा झाकून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ। वाशिमच्या मानोरा तालुक्यातील वडगावमध्ये वादळी वाऱ्यामुळे लग्न मंडपावर सोलर खांब कोसळून अपघात। अपघातात 4 जण किरकोळ तर 2 जण गंभीर जखमी। नंदुरबारच्या तोरणमाळ परिसरात जोरदार पाऊस। अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे पर्यटकांची धावपळ। नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाची हजेरी। इगतपुरी, तळेगाव, घोटी परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी। अचानक सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ।